एक मिनिट ना, लाईट लावतो. तुम्हाला लाइटिंग सिस्टम दाखवतो रूममधली कशी आहे तर. हा एक लाईट लागला. स्टुडिओमधल्या असल्यासारखं वाटतंय. तिसरा ते लागला. चौथा तो तिकडचा लागला. 5वा हा वरचा लागलाय. 6वा हा इथला. हां. आणि हा 8वा. म्हणजे रूम भारी आहे लाइटिंगच्या हिशोबानं. डस्टबिन आहे. इथे शूज वगैरे ठेवायचे पण आम्ही इथे ठेवलेत. चार्जिंग पोर्ट एक, त्यानंतर इथे 2 चार्जिंग पॉइंट आहेत. इथे गुड नाईट लावलेलं आहे. 2 काचाचे ग्लास, टिश्यू आणि हे ॲशट्रे. टीव्ही आणि एसी वाटलं नव्हतं की असेल म्हणून, पण आहे. त्यानंतर बाथरूम, इंग्लिशवालं टॉयलेट आहे, बेसिंग आहे आणि इथे पण एक छोटंसं ग्लास आहे. पाणी गरम आहे, शॉवर पण आहे वर. डे 1 मध्ये काय झालं ते तुम्हाला सांगतो. तर डे 1 मध्ये आम्ही 11 तारखेला 5-5:30च्या दरम्यान पुण्यावरून निघालो. बाय रोड एर्टिगामध्ये आलो, शेअरिंग टॅक्सी सारखं. तर तिथून वाशीमध्ये उतरून शेअरिंग ॲटोनं रब्बाळे MIDC एरियाला आलो, जिथं आमचं किया ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. तर डे 1चा एक्सपिरियन्स असा आहे, थोडंसं स्ट्रिक्ट आहे. एक नवीन सेल्टॉस जी आत्ताच लॉन्च झाली जानेवारी महिन्यात 2026 मध्ये. तर त्या गाडीचा एक ते 1.5 तासाचा लॉन्चिंग व्हिडिओ होता. व्हिडिओ ज्यावेळेस थांबला त्यानंतर तुम्ही सांगितलं की आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय नवीन एक्स्ट्रा फीचर्स बघितले जे कियाने या सेल्टॉसमध्ये ॲड केलेत, तर ते तुम्हाला लिहायचेत. टास्क 1 होता. तर ते व्हिडिओ जितके आठवले तितके आम्ही लिहिले. त्यानंतर जे ओळखीचे आहेत किंवा एकाच डीलरमधून टेक्निशियन लोक आलेत, त्यांना फ्लक्च्युएट केलं. म्हणजे अननोन टेक्निशियन एका बेंचवर ठेवले. पहिला क्वेश्चन विचारला की तुम्हाला या सेल्टॉसमध्ये नवीन काय काय फीचर्स एक्स्ट्रा वाटले, ते तुम्ही नोट करून द्या. तर दुसरा टास्क होता इंट्रोडक्शन द्यायचं. पण त्याच्यात ट्विस्ट असा आहे की तुमच्या साईटला जो टेक्निशियन बसलाय, जो दुसऱ्या डीलरशिपमधून आलाय किंवा दुसऱ्या शहरामधून आलाय, तुम्ही दोघं डिस्कस करा तुमच्याबद्दल. तुम्हाला एकमेकांचं इंट्रोडक्शन द्या आणि तुम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन न देता त्याचं इंट्रोडक्शन द्या. आता फॉर एक्झाम्पल माझ्या साईडला आहे एक टेक्निशियन, तो आहे साताऱ्याचा, याचाच आहे पण डीलर वेगळा आहे. तर मी त्याला त्याचं नाव, त्याचं गाव, त्याचं शहर, ठिकाण काय आहे ते विचारणार. त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय ते विचारणार. त्याच्यानंतर हॉबीज काय ते विचारणार आणि त्याचं भविष्यातलं एम काय आहे ते विचारणार. आणि ते मी माझ्या दिमागात सेट करून सरांनी ज्या विचारलं इंट्रोडक्शन दे, तर मला त्याचं इंट्रोडक्शन द्यायचंय. सेम प्रोसेस फॉलो करायची रिव्हर्स. मी माझ्याबद्दल त्याला सगळी माहिती सांगणार आणि ते इंट्रोडक्शन म्हणून माझ्याबद्दल माहिती सांगणार. म्हणजे हा ट्विस्ट मला कदाचित थोडासा फार वेगळा वाटला. आणि ब्रेन स्ट्रोमिंगसाठी हा फार महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस आपलं व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग राहते, ज्यावेळेस आपण दुसऱ्याची गोष्ट काय आहे काय नाही, त्याचं अनुभव काय आहे हे आपण ज्यावेळेस शेअर करतो एकमेकांना, त्यावेळेस आपल्याला समोरच्याबद्दल पण माहिती जाणून भेटते. नवीन कल्चर काय आहे, तिथलं परंपरा, त्याची भाषा, बोलण्याची शैली काय आहे, ही पण आपल्याला समजते. त्यामुळं हे एक मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे आणि बेटर आहे. त्यानंतर तिसरा टास्क असा होता नाही, ज्या पद्धतीने जॉब कार्ड असतं टेक्निशियननी फिल करण्याचं, तर ते जॉब कार्ड आम्हाला दिलं. सेल्टॉस 2023ला लॉन्च झालेली ती गाडी. म्हणजे ते चार्टवर इन्फॉर्मेशन होती की गाडीचं इन्स्पेक्शन करायचं आणि तुम्हाला त्या गोष्टी नोट डाऊन करायच्या, चेक काय ओके आहेत, नॉट ओके आहेत आणि रिमार्क द्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण जॉब कार्डमध्ये रिमार्क्स लिहितो सेम त्या प्रोसिजरनं. इग्निशन स्टार्ट, बॅटरी असेंबल, म्हणजे बॅटरी गाडीला होती तर आम्ही बॅटरी ॲड केली, हे ॲडिशनल वर्क. त्यानंतर ज्या पद्धतीनं फर्स्ट फ्री सर्व्हिसिंग करतो सेम त्या गाडीनुसार आम्ही ते गाडीची जनरल चेकअप वगैरे केलं. त्यानंतर कुलंट लेवल वगैरे चेक केली, फ्लूइड आहे ते चेक केलं, इंजिन ऑइल चेक केलं. त्यानंतर AC एअर फिल्टर कंडिशन आहे ते चेक केलं. त्यानंतर ड्रायव्हिंग सीटवर बसून आम्ही चेक केलं की त्या गाडीमध्ये क्लस्टर मॉड्यूलवर सर्व पॅरामीटर्स आहेत ते फंक्शनेबल आहेत की नाही. रिमार्कमध्ये होतं की सीट व्हेंटिलेशन जे समोरच्या गाडीचं आहे असतं ते वर्किंग होत नाही, हा एक रिमार्क. त्यानंतर दुसरा रिमार्क होता की विंडशिल्ड टँकमध्ये पाणी नव्हतं. छोट्या छोट्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर तुम्ही काही केलं का त्याबद्दल. त्यानंतर सर्व्हिस रिमाइंडर वगैरे आहे का, सर्व्हिस रिमाइंडर वगैरे आहे का ते चेक केलं. म्हणजे ते डेमो गाडी आहे त्यामुळं रिमाइंडरची रिमार्क टाकला की सर्व्हिस रिमाइंडर सेट नाही आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट ऑल वायपर बिल्स, म्हणजे टॉप मॉडेल होतं त्यामुळं वन टच बटन ऑपरेट होतात की नाही, ऑल पॉवर विंडो. त्यानंतर ड्रायव्हिंग सीट, सीट रिक्लाईन होतात का, सीट बेल्ट सेफ्टी चेक केली, सीट बेल्ट प्रॉपर फिक्स आहेत का. त्यानंतर टेल लॅम्प, हेडलाईट्स, त्यानंतर DRLs सगळे व्यवस्थितरित्या काम करतात त्याने ते सगळं नोट केलं. आणि
या प्रोसेस दरम्यान आमचा डे 1 इथेच संपला. त्यानंतर मग आम्ही लंचचा ब्रेक झाला. लंच ब्रेकमध्ये आम्ही 2 चपात्या, थोडासा भात, व्हेज थाली आम्ही खाली. त्यानंतर ॲब्सोल्युटली हे ब्रेक लास्टचा हा कंपनीतर्फे फ्री होता. त्यानंतर जे की आम्ही पूर्ण केला सेल्टॉस गाडी संदर्भात म्हणजे ग्रुप बनवले होते. वेगवेगळ्या टेक्निशियनच्या ग्रुपला वेगवेगळ्या टास्क दिले होते. पण एवढ्यात संपला. त्यानंतर मग आम्ही रूमला आलो. जेवण वगैरे केलं आणि थोडंसं बाहेर फिरायला गेलो. आले की नंतर मग झोपी गेलो. हा पहिला दिवस होता. थँक यू.